लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याचे पैसे यायला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ताईंना पैसे आले असतील का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कोणत्या कोणत्या ताईला 1,500 रुपयाचा हप्ता भेटलाय, कुणाला 4,500चा भेटलाय का, कुणाला 3,000चा भेटलाय का। आणि पैसे येत नसतील तर बघा या ठिकाणी स्क्रुटिनी नियम लागू झाला आहे। तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला पैसे आले नाहीत, तर लक्षात घ्या स्क्रुटिनी नियमामध्ये तुम्ही बसत असताल, कारण या गोष्टी सगळ्या चेक झाल्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत। ही आता माझी गोष्ट नाहीये, मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणले त्यांनी त्यांच्या शब्दामध्येच तुम्हाला मी ऐकवणार आहे। स्क्रुटिनी नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का? स्क्रुटिनी नियम काय असतो, तर नसेल माहित तर तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर कोणाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचे। आणि बघा ह्या 4 ते 5 दिवस बँका बंद आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे नाही आले तरी काळजी करू नका, पण स्क्रुटिनी नियमामध्ये बसला तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। बघा बरेच ताई म्हणत असतील की सर मला पहिल्या हप्त्यात पैसे भेटले होते, दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटले होते, पण तसं आता होणार नाही। जर तुम्ही स्क्रुटिनी नियमामध्ये बसलात तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। आता बघूया नेमका हा स्क्रुटिनी नियम काय आहे, कशा स्वरूपात या ठिकाणी छाननी होणार आहे। तर बघा एकमेव आपला असं चॅनल असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने आणि सर्व डिटेल्स देणारे हे चॅनल असणार आहे। त्याच्यामुळे जर कोणी या YouTube चॅनलला बघत असेल लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचे, नसेल केलं पटपट सबस्क्राइब करून ठेवा। कारण बघा काल मुख्यमंत्री साहेब म्हणले होते स्क्रुटिनी नियम जर लागू झाला आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत त्याच ताईंना पैसे भेटणार आहेत स्क्रुटिनी नियमामध्ये बसणाऱ्या। आता स्क्रुटिनी म्हणजे नेमकं काय असतंय लक्षात घ्या। स्क्रुटिनी म्हणजे कायदेशीर प्रकारे छाननी। कायदेशीर प्रकारे छाननी याचा मराठीत अर्थ आहे बघा। स्क्रुटिनी याचा मराठी अर्थ ज्या ग्रामीण भागातील ताई असतील त्यांना माहित नसेल की बाबा स्क्रुटिनी म्हणजे काय। मुख्यमंत्री साहेब काल म्हणले स्क्रुटिनी नियमानुसार 30 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटतील। स्क्रुटिनी म्हणजे कायदेशीर प्रकारे तुमच्या अर्जाची छाननी। म्हणजे काय, सगळे नियम आता तुम्ही जे फॉर्म भरले होते ज्यांना पैसे पण आले होते त्या सगळ्यांची छाननी चालू आहे। बघा आठवतंय का तुम्हाला 4 ते 5 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की सरकार या ठिकाणी वेगवान प्रकारे सगळ्या फॉर्मची छाननी करायला लागले। आणि त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना ताईंना विश्वास बसला नसेल की बाबा हे व्हिडिओमध्ये काही पण गप्पा मारतात, व्हिडिओ खोटे बनवतात, नाटे बनवतात, अशा स्वरूपाचे व्हिडिओमध्ये माहिती देतात। पण लक्षात घ्या आता तुम्हाला या ठिकाणी विश्वास पटला असेल। आपण जे व्हिडिओ बनवतो, आपण जे लेक्चर घेतो, प्रत्येक गोष्ट 100% सत्य असते आणि जे सत्य गोष्ट असते तीच मी या ठिकाणी सांगत असतो। बरंच लक्षात घ्या, मी 4 ते 5 दिवसात तुम्हाला विश्वास बसत नसेल तर 5 दिवसापूर्वीचा व्हिडिओ उघडून बघा। त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं ज्या ताईंना अर्धामध्ये छाननी झाल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय या ठिकाणी की स्क्रुटिनी नियम सगळे झाल्यानंतरच तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटणार आहेत। याचा अर्थ तुम्ही या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर आता मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की ताईंनो तुम्हाला कालपासून पैसे भेटलेत का कुणाला? काही काही बँका चालू होत्या काल, तर काही काही ग्रामीण बँका असतील किंवा SBI बँक असेल कालपासून बंद आहेत, पण काही प्रायव्हेट बँका जर चालू असतील तर पैसे आले असतील कुणाला, तर कुणाला आलेत का कालपासून पैसे सांगायचं आहे। कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा कालपासून कुणाला पैसे आले आहेत का। आणि बघा ज्या ताईंना पैसे आले नसतील काळजी करू नका, तुम्हाला सगळ्या गोष्टी आता मी सविस्तरपणे सांगणार आहे। प्रत्येक गोष्ट बारकाईने बघायचे, लक्षात घ्यायचे, समजून घ्यायचे, परत तुम्हाला अशी माहिती कुठंच भेटणार नाही। सगळ्यात पहिला या ठिकाणी तुम्ही बघितलं स्क्रुटिनी म्हणजे काय, कायदेशीर प्रकारे छाननी करणं, त्याला म्हणतात स्क्रुटिनी। नंतर पुढचं आहे तुम्ही जर डबल फॉर्म भरला असेल, आता स्क्रुटिनीच्या अंडर म्हणजे नियम काय काय असणार आहे, छाननी करण्याचे नियम तुम्हाला सांगत आहे। जर तुम्ही डबल फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे पुढे भेटणार नाहीत। कोणी ताईंनी डबल फॉर्म भरलाय का? लवकर 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 कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय कोणी ताईंनी डबल फॉर्म भरला आहे का।
जर कोणी डबल फॉर्म भरला असेल आणि या कायदेशीर प्रकारच्या छाननीमध्ये तुम्ही सापडला तर तुमचे पैसे देखील वसूल होणार आहेत। जरी तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटले असतील, दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले असतील, कायदेशीर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डबल जर फॉर्म भरून तुम्हाला जर पैसे आले असतील, तुमचे पैसे पण परत घेतले जाऊ शकतात, नोटीस तुम्हाला येऊ शकते। त्याच्यामुळे डबल फॉर्म कुणी भरलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। दुसरा प्रश्न आहे बघा, डुप्लिकेट कागदपत्रे जोडले असतील तर कुणी डुप्लिकेट कागदपत्र जोडलेत का? बाबा कुणाकडे बाबा काय प्रॉब्लेम झालाय, म्हणजे कसं उत्पन्नाचा दाखला कुणीतरी चुकीचा लावून जोडलाय किंवा कुणीतरी डॉक्युमेंट चुकीचे जोडलेत, आधार कार्ड मध्ये काही फेरफार केले, फोटो मध्ये काही फेरफार केले किंवा काही असे डुप्लिकेट कागदपत्र जोडलेत का? बघा फॉर्मची छाननी चालू आहे, स्क्रुटिनी लागू झालाय म्हणजे काय झालंय, या ठिकाणी सगळ्या गोष्टी आता परत चेक करणार आहेत। तुम्ही मागे म्हणत होता की सर मला एकाच दिवसात अप्रूव्हल आलं, एकाच दिवसात मला लगेच आलं, आता ते सांगतोय तुम्हाला, जे तुम्हाला अप्रूव्हल पटपट आले होते, पैसे तुम्हाला भेटले पण असतील, पण ते स्क्रुटिनी लागू झाल्यामुळे आता तुमचं परत सगळे छाननी होणार आहेत। बघा संगणक तुम्हाला बघा 6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, 10 संगणक प्रत्येक कार्यालयाला त्यांनी दिलेत, म्हणजे संगणक दिलेत म्हणजे काय असं उगाच असं फ्री मध्ये संगणक दिले नाही त्यांनी या ठिकाणी प्रत्येक फॉर्म परत चेक करायला सुरुवात केली आहे। आणि जर तुमच्या त्रुटी आढळल्या, या नियमात तुम्ही जर बसला नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। बघा पुढचा आहे बघा, एक पेक्षा अधिक योजनेचा लाभ कुणी घेत आहे का? बघा कमेंट बॉक्स मध्ये सांगा ताईंनो, जर तुम्हाला या तिसऱ्या टप्प्यात पैसे हवे असतील तर बघा मी लेक्चर मध्ये खूप चांगल्या प्रकारे सगळे समजून सांगतोय की कुणाला ह्या गोष्टी जर झाल्या असतील तर पैसे भेटणार नाहीत, आणि ह्या गोष्टी जर पूर्ण व्यवस्थित असतील तर टेन्शन घेऊ नका। तुम्हाला बँका ह्या 4-5 दिवसात बंद आहेत, त्या बंद झालेल्या बँका उघडल्या, एक गुरुवारपासून तुम्हाला 19 तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे सुरू होतील। तर कुणाला असे हे नियम लागू आहेत का बघूया आपण, पुढचा नियम काय आहे। नंतर बघा एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ कुणी घेते का, म्हणजे दुसरी एक योजना चालू आहे तुमची गव्हर्नमेंटची आणि ही परत अजून एक योजना तुम्ही चालू केली आहे का कुणी, कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सांगायचं आहे। जर ती एक योजना आणि ही योजना दोन्ही सोबत चालू असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला ह्या योजनेचे पैसे भेटले नाहीत, त्या योजनेचे भेटले नाहीत, मग कुणाचेच पैसे भेटले नाहीत, अशा कुणी ताई आहेत का जिला 1 रुपया पण अजून भेटला नाही? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय की ज्या ताईला 1 रुपया पण अजून भेटला नाही किंवा एक योजनेचा मी फायदा घेत नाही तरी पैसे का आले नाहीत। सगळ्यांचे उत्तर देणार आहे बघा, लक्षात घ्या। प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन अपडेट, नवीन माहिती देतोय, असं आपलं एकमेव चॅनल आहे। भरपूर सारी ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी पटपट लाईक करायचं आहे। तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजून सांगायला लागलोय। आता तुम्ही म्हणत असाल की हे सर कधी म्हणले मुख्यमंत्री साहेब, ऐकून दाखवतो माझ्या तोंडापेक्षा। आता मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणले तुम्ही ऐकायचं आहे, सगळ्यांनी इकडे कान द्यायचं आहे, सगळ्यांनी या ठिकाणी ऐकायचं आहे। बघा आता मुख्यमंत्री साहेब काय म्हणतायत, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडामधूनच तुम्ही या ठिकाणी ऐकू शकता। या ठिकाणी व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला प्ले करून दाखवतो। मुख्यमंत्री साहेब, पैसे आले 2 हप्त्याचे आले, आता या 3ऱ्या हप्त्याचे येतील, मागे बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण 30 सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल। बघा काय म्हणले मुख्यमंत्री साहेब, ऐकलं का तुम्ही? 30 सप्टेंबर पर्यंत स्क्रुटिनी होईल, स्क्रुटिनी होईल। तुम्हाला आतापर्यंत एवढं व्हिडिओ मध्ये सांगत होतो ना, नीट ऐकलं का? नसल ऐकलं तर परत ऐका। बघा तुम्हाला तुमच्यासाठी मी परत ऐकून दाखवतो। 30 सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल, 30 सप्टेंबर पर्यंत सगळी स्क्रुटिनी होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या ताईंना पैसे भेटतील। बघा याच्यात आता माझा काही हात नाही। तुम्ही म्हणत असाल की सर हे बरेच असे काही निगेटिव्ह कमेंट करणारे लोक असतात जे की उगाच काहीतरी कमेंट करतात की फेक व्हिडिओ आहेत, फेक न्यूज आहेत, फेक आहेत। आता मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणलंय तुम्ही स्वतः ऐकलं असेल, 30 सप्टेंबर पर्यंत स्क्रुटिनी होईल आणि नंतरच त्या लाडक्या ताईंच्या पैसे अकाउंटवर येतील।
म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत स्क्रुटनी चालणार आहे का काय, अशा स्वरूपाचा पण एक सवाल आहे. तर काही जरी अपडेट आले, नवीन अपडेट आले, तर तुम्हाला कळवत राहणार आहे. ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील काळजी करू नका, प्रत्येक गोष्टीची अपडेट्स मी देणार आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचंय. आणि लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ आहे, मुख्यमंत्री साहेबांचा पूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला वाटलं तर थोड्या वेळानंतर मी तुम्हाला ऐकून दाखवणार आहे. लक्षात घ्या ताईंनो, तुमच्यासाठी दररोज एक महत्वाची अपडेट्स आणि ज्या गोष्टी सत्य आहेत त्यांच्याच मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कुणाला अशा वाईट कमेंट करण्यापेक्षा विचार करा की बाबा सर आपल्यासाठी खूप चांगल्या चांगल्या माहिती घेऊन येतात, सत्य त्या माहिती घेऊन येतात. बघा, पैसे येत नाही त्याचा अर्थ असा नाही की मला असं वाईट वाटत नाही. बाबा मला वाईट तुमच्यासारखं, तुम्हाला जसं पैसे यावात म्हणून वाईट वाटतं की बाबा पैसे यावात लवकर, यावा लवकर, तसं मला पण वाटतं की माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे यावेत. पण सरकार या ठिकाणी किंवा शासन असेल, प्रशासन असेल, या ठिकाणी काही नियम लावतंय, काही गोष्टी चेक करते, त्या सगळ्या गोष्टीची अपडेट्स देणं माझं काम आहे आणि तुम्हाला ते मी अपडेट देत आहे. कुणाला काही जरी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचंय. आणि बघा, तुम्हाला दररोज माहितीही देतोय. लाईक करायचंय सगळ्यांनी, व्हिडिओला शेअर करायचंय, चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब लगेच करून ठेवायचं आहे. संध्याकाळी भेटणारे तुमचे काही प्रश्न असतील, संध्याकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर घेऊन तुम्हाला सांगणार आहे. सगळे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये पटपट विचारायचे. संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांना कुणाकुणाला पैसे भेटणार आहेत ते सांगणार आहे. लवकरात लवकर लेक्चरला संध्याकाळच्या बघायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.